कनेक्टिंग लिंकच्या एंट्री पॉइंट जवळ दरड कोसळलेल्या घटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रत्यक्ष केली पाहणी। मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉइंट जवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी MSRDCचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। घटनास्थळी पाहणीनंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितलं की गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दगड व माती खाली आली। या घटनेत कनेक्टिंग लिंकच्या बोगद्याला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही, मात्र एंट्री पॉइंट परिसरातील शोसाठी असलेल्या स्लॅबचा तसेच संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळून खाली पडण्याचा प्रकार घडलाय। सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि दाट धुक्यामुळे डोंगराच्या माथ्यावर नेमकी काय परिस्थिती निर्माण झाली आहे याचं अचूक निरीक्षण करणं शक्य होत नाही। पाऊस ओसरल्यानंतर तज्ज्ञांकडून सविस्तर तांत्रिक पाहणी करण्यात येईल। पाण्याच्या प्रवाहात नेमका कशामुळे बदल झाला आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्या कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागतील याबाबतचा निर्णय त्यानंतर घेतला जाईल। दरम्यान रस्त्यावर पडलेला स्लॅब व इतर मलबा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, ते शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या। रस्ता वाहतुकीसाठी सुरू करायचा अथवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय पोलीस प्रशासन आणि MSRDC यांच्या संयुक्त पाहणी व सुरक्षा मूल्यमापनानंतर घेतला जाईल। नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व निर्णय घेतले जातील असंही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केलं। 8 तारखेपर्यंत ही सगळी परिस्थिती जी आहे ही आपल्याला अत्यंत लक्ष देण्यासारखी आहे। वारी सुरू होते, वारीच्या निमित्तानेही खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे इंद्रायणीवरचे चारही पूल जे आहेत हे पाण्याखाली चाललेले आहेत। त्यामुळे वारकऱ्यांना ही विनंती आहे, आता वारी 10 तारखेला पुण्यात पोहोचते आळंदी आणि देहूवरनं, तर ती वारी तर आपण तिथे आणू, पण वारकऱ्यांनी आता तिथे न जाता पुण्यामध्येच आलं पाहिजे, कारण तिथे जाणं हे धोक्याचं आहे। त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ही विनंती आहे की मोठ्या प्रमाणात देहू आणि आळंदीला जमा न होता त्यांनी जर पुण्यामध्ये ते आले तर अधिक सोयीचं होईल किंवा त्यातनं कुठलंही डिझास्टर होणार नाही। बाकी वारी करता ज्या काही व्यवस्था करायच्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात केल्या आहेत। आता पावसाची परिस्थिती पाहून जास्तीत जास्त जर्मन हँगर्सच्या माध्यमातून वारकऱ्यांची व्यवस्था झाली पाहिजे आणि कुठेही त्रास होऊ नये या दृष्टीनं देखील जी काही व्यवस्था करायची ती राज्य शासनाने केलेली आहे। तर ही जी आपण आता हे जे बघतोय ही पहाटे 3:30ला घडलंय। 3:30ला आपलं जे कंट्रोल सेंटर आहे त्यांना ते लगेच लक्षात आलं, त्यांनी लगेच अलर्ट दिला आणि बाकी आपण ट्रॅफिक थांबवली। त्यामुळं जे आपण एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की जी सिक्युरिटीची सगळी सिस्टम बसवली आहे ही 24/7 काम करते ही वस्तुस्थिती आहे। आता इकडून जो पाण्याचा प्रवाह आपण बघतोय, आपण पण सगळ्यांनी बघितलं, हा प्रवाह यापूर्वी कधीच इकडनं आलेला नाही आहे। हा मोठा प्रवाह आल्यामुळे त्याच्या मागनं मोठे मोठे दगड आले आणि जो आपला दर्शनी भागाचा बीम आहे त्याचा ॲक्च्युली स्ट्रक्चर किंवा बोगद्याची तसा काही तो दर्शनी भागाचा बीम जो आहे तो वरनं खाली कोलॅप्स झाला दगडांकडून। आता बऱ्यापैकी हटवण्याचं काम झालंय, अजून 1-2 तासात सगळं काम संपल। हे झाल्यानंतर पोलीस डिपार्टमेंट वाहतूक किती चालू करायची इकडनं हे पोलीस डिपार्टमेंट निर्णय केला। नाही, हा स्लॅब नाही आहे, हा वरचा बीम आहे। म्हणजे आता आपण समोरचा जर बोगदा बघितला, समोर जो बीम दिसतोय तो बीम वरनं खाली आलाय, स्लॅबला काही झालेलं नाही आहे, त्यामुळे स्ट्रक्चरला काही नाही आहे। जो दर्शनी भागाचा बीम आहे तो वरनं दगडं त्याच्यावर आल्यामुळं पाण्याचं प्रेशर आल्यामुळं तो बीम वरनं खाली हे झालेलं आहे। बाकी कुठंही त्यांनी गेले असा धोका नाही आहे, कुठंही त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चरल डॅमेज नाही आहे। थोडं हे जे आहे ते एकदा काढायचं जे झाले त्याच्यानंतर होईल, त्याच्यानंतर आम्ही परत एकदा स्ट्रक्चरल जे काय असेल ते आपण तपासणी करणार आहोत। भविष्यात अशा प्रकारे दरड कोसळू नये यासाठी काय खबरदारी घेण्यात येणार आहे? आता थोडं जर या टेक्निकल गोष्टी आपल्याला बघायला लागतील थोडा, पण त्याला एकच आहे की पाऊस आणि धुकं जे आहे त्या 2 गोष्टी कमी व्हायला लागतील। त्याच्याशिवाय ह्याच्या वर जाऊन म्हणजे डोंगरामध्ये काही उपाययोजना करणं गरजेचं आहे। कारण आता आपण इथं आहे, जे वरनं लूज माती दगडं किंवा समजा वरचा काय ओढे वगैरे जे आहेत
हे जर डायव्हर्ट करायचे झाले तर वरची काय परिस्थिती आहे डोंगराची ती थोडी बघून आपल्याला हे करायला लागणार. IITचे वगैरे आपण लोक बोलवलेले आहेत, पण आत्ताच्या परिस्थितीत तर आपण बघतो की पाऊस चालू आहे, धुकं आहे, वारं आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टी आपल्या जे काही नियोजन करायचं त्याच्या जरा विरोधात आहेत. त्यामुळे हे थोडं कमी झालं की आम्ही IIT असेल टेक्निकल यांच्याकडनं त्याच्यावर जे असेल ते पुढची उपाययोजना करू. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सिन्स 1981 वर्षानुवर्षाचा टेस्ट रेकॉर्ड. साजूक तुपातील अस्सल मिठाईचा स्वाद, चोखंदळ ग्राहकांची गेल्या 4 दशकांपासूनची पहिली पसंती. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सोलापूरकरांच्या विश्वासाला पात्र ठरलेले दर्जेदार मिठाई, नमकीन व स्नॅक्स आता सोलापुरात. साजूक तुपातील मिठाई, गुलाबजाम, बालुशाही, मलई म्हैसूर, मलई लाडू, ड्रायफ्रूट व बंगाली मिठाई, काजू कतली, केशर कतली, चॉकलेट कतली, ड्रायफ्रूट व्हरायटीज, रसमलाई, अंगूर रबडी, स्नॅक्स कचोरी, कोथिंबीर वडी, समोसा, मटर करंजी, नमकीन, मका चिवडा, पोहा चिवडा, स्पेशल पोहा चिवडा, आलू भुजिया, पालक शेव, लसूण शेव, चकली, भाकरवडी, मसाला शेंग. विशेष आकर्षण, चतुर्थीसाठी साजूक तुपातील उकडीचे मोदक उपलब्ध. ऑर्डर स्वीकारल्या जातील. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन. विश्वास, गुणवत्ता, चव. एकदा चाखाल पुन्हा पुन्हा याल.